सीईटीचा निकाल जवळ येऊ लागला किंवा ॲडमिशनची सुरुवात झाली की बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना फोन येऊन लागतात किंवा विद्यार्थी पालक अशा एजन्सीकडे जातात की जिथे काउन्सलिंग ज्याला म्हणतो काउन्सलिंग करून मिळेल, एखादं कॉलेज मिळून दिलं जाईल, गॅरंटेड कॉलेज मिळून दिलं जाईल, अशा गोष्टी सांगितल्या जातात. आणि याच्यासाठी काही चार्ज केला जातो, ज्या असे 5, 10, 20, 25,000 अशा काय पेड काउन्सलिंग आत्ता सध्या आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अशी गॅरंटी दिली जाते की तुम्ही आमच्या स्ट्रॅटर्जीने गेला तर तुम्हाला कॉलेज मिळून जाईल. आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असताल आणि अशा ठिकाणी आपला वेळ वाया घालवत असताल तर विद्यार्थ्यांना सांगणं असं आहे की कोणत्याही काउन्सलिंगशिवाय तुम्ही स्वतः जर रिसर्च केला तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं, तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करू शकता. ह्यासाठी कोणतंही रॉकेट सायन्सची गरज नाही. तुम्हाला काय छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आवडतं कॉलेज, तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे ते मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर त्याचे नियम समजून घ्यायचे आहेत. इंजिनिअरिंग ॲडमिशनचे काय नियम असतात, CET सेलच्या ॲडमिशन रूलनुसार आपलं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होतं. हे रूल्स सोपे असतात. तुम्ही CET सेलच्या साईटवर गेला तर तुम्हाला तिथे ब्राउचर असतं ॲडमिशनचा, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट सांगितली जाते. त्याच्यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट असू द्या, त्याचबरोबर प्रोसेस असू द्या, कॅप राऊंडची माहिती असू द्या, कॅप राऊंडचे नियम असू द्या, प्रत्येक गोष्ट तुम्हाला CETच्या वेबसाईटवर मिळून जाते. मग त्यासाठी तुम्हाला फक्त जाऊन CETची वेबसाईट पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार पुढच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचबरोबर ह्याचा पाठीमागे कॉलेज लिस्ट बनवायचं असेल, कट ऑफ बनवायचं असतील तर कट ऑफ मिळतो कुठे, तर CETच्या वेबसाईटवरच मिळतो. CETच्या वेबसाईटवर तुम्हाला गेल्या 3 किंवा जेव्हा वर्षाचा कट ऑफ तुम्हाला तिथं मिळून जातो. फक्त आपण ते पाहणं गरजेचं आहे. ते CETचे साईटवरून तो डाउनलोड करून प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ पाहणं गरजेचं आहे. आपला रिझल्ट पर्सेंटाईल त्याच्याशी मॅच करणं गरजेचं आहे. कारण की कोणत्याही एजन्सी असू द्या, कोणताही काउन्सिलर असू द्या, तुम्हाला मदत करेल, पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात तुमचे पर्सेंटाईल, तुमचे जो काही स्कोअर आलेला आहे, त्याचबरोबर तुमची कॅटेगरी असेल, तुमच्या रिजन असेल, तुम्ही जिथे ट्राय करतायत, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. त्याच्यामुळे ह्याचा जर तुम्ही स्वतः अभ्यास केला तर तुम्हाला हा रिसर्च खूप कामाला येऊ शकतो. काही काउन्सिलिंग खरंच मदत करतात, अशामध्ये तुम्हाला योग्य प्रकारे माहिती पण दिली जाते. पण अशा वेळेस बहुतांश वेळा काय होतं, त्यांनी त्यांच्या कितीतरी विद्यार्थ्यांसाठी लिस्ट बनवलेले असते किंवा त्या वेने ते सांगत असतात. अशा वेळेस त्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन तुम्ही तुमचा डिसिजन चुकीचे घेऊ शकता. मग अशा वेळेस करायचं काय आहे, तर याच्यासाठी स्वतःची लिस्ट बनवण्यासाठी रिसर्च असू द्या किंवा जी माहिती आहे ती काढायची. आता ही माहिती तुम्हाला मिळते कुठं? इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला असे YouTubeवर खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅप राउंडची माहिती मिळते. तुम्हाला तुमच्या सीट्स किती आहेत किंवा पर्सेंटाईलनुसार कोणतं कॉलेज मिळू शकतं. ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळते. CETची वेबसाईटवर तर आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतात. देणार आहे हा पैसा तुम्ही भविष्यात जाऊन लॅपटॉप, तुमच्या भविष्याच्या फीसाठी किंवा इतर खरेदीसाठी वापरू शकता. तो काउन्सिलिंगचा पैसा असा वाया घालवण्याची गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही हा पैशाचा चांगला वापर करू शकता. त्याच्यामुळे उगाचच काउन्सिलिंग घेण्याची गरज मला तरी वाटत नाही. काउन्सिलिंग काय असते, तुम्ही नियम समजून घेणं, त्याच्याबरोबर ऑप्शन फॉर्म कसे भरावं, कॉलेजची लिस्ट कशी काढावी, ह्या सगळ्याचा अभ्यास करून स्वतः त्याच्यासाठी लिस्ट काढणं गरजेचं आहे, स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे हे खूप इझी गोष्ट आहे. तुम्ही जर केल्या तर तुमचे लाखो हजारो रुपये वाचू शकता. कारण इंजिनिअरिंगला ऑलरेडी तुम्हाला फीज खूप आहेत, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, फ्री व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला मिळणार आहे. सो शेवटी कन्क्लुजन काय आहे की कोणतंही काउन्सिलिंग असू द्या, काउन्सिलर असू द्या, ते तुम्हाला कॉलेज मिळवून देत नाही. कॉलेज मिळतं ते तुमच्या पर्सेंटाईलवर, तुमच्या कॅटेगरी असेल तुमचे जे किंवा ऍडमिशन सेलचे नियम समजून घेतल्याने आणि योग्य स्ट्रॅटर्जीमुळे. ही स्ट्रॅटर्जी तुम्ही स्वतःही वापरू शकता. म्हणून उगाचच मग अशा ठिकाणी पैसा वाया घालू नये असं मला तरी वाटतं.
जर तुम्ही घालवत असताल तरीही तुम्ही स्वतःची काही मतं ठेवा, स्वतःचे डिसिजन ठेवा. ब्लाइंडली कोणतीही लिस्ट भरू नका. याच्यामुळे काय होतं की क्रम जर वरच्या कॉलेजमध्ये त्यांच्या आवडीने किंवा सोयीनुसार जर त्यांनी टाकला असेल तर तुम्हाला तेच कॉलेज मिळतात. तुम्हाला कदाचित चांगली त्याच्यापेक्षा कॉलेज मिळू शकतात, ती तुम्हाला मिळत नाही. सो हा तोटा होतो आणि हा दरवर्षी पाहिल्या गेलेल्या अनुभवातून मी सांगत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सांगणं एवढंच आहे की तुम्ही कोणत्या भागातून असाल, कोणत्या जिल्ह्यातून असू द्या, तुमच्या ठिकाणी असे काउन्सिलर असू शकतात. पण काउन्सिलरचं ऐकण्यापेक्षा तुम्ही स्वतःही तेवढं पाहिलं. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला असे व्हिडिओ किंवा टॉपिकवर सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. त्याच्यातून निर्णय घ्या. रेडीमेड मटेरियल घ्या, पण त्याच्याबरोबर स्वतःही काही गोष्टी बनवा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. सो व्हिडिओचा उद्देश हाच होता की तुम्हाला तुमचे थोडेफार पैसे वाचून इंजिनिअरिंग ऍडमिशनचे प्रोसेस आम्ही किंवा आमच्यासारखे खूप फ्री मध्ये ऍडवाइस देणारे लोक आहेत, त्यांचा ऍडवाइस घ्या आणि स्वतः निर्णय घ्या. मी एवढंच सांगतो. आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो. शेवटी मत आमचा, निर्णय तुमचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.